नमस्कार मित्रांनो, मी किरण धनावडे आणि माझ्या या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, इंडिया पोस्टद्वारे सर्व भारतीयांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात। जेव्हा कोणाला कोणतेही प्रोडक्ट्स किंवा डॉक्युमेंट्स पाठवायचे असते तेव्हा इंडिया पोस्टची मदत घेतली जाते। तसेच काही कामे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यासारखी सरकारी कागदपत्रे तयार झाल्यानंतर त्या कागदपत्राची मूळ प्रत देखील या पोस्टाद्वारेच पाठवली जाते। जेव्हा आपण भारतीय टपाल विभागाच्या स्पीड पोस्ट मार्फत कोणतेही डॉक्युमेंट्स किंवा वस्तू पाठवतो तेव्हा त्या पार्सलची रिसीट आपल्याला मिळते आणि या रिसीटवरती प्रत्येक पार्सलला मिळालेला एक 13 अंकी युनिक कन्साइनमेंट नंबर असतो। तर या कन्साइनमेंट नंबरला ट्रॅकिंग नंबर सुद्धा बोलतात आणि हा कन्साइनमेंट नंबर अल्फान्यूमेरिक असतो। म्हणजे यामध्ये सुरुवातीचे 2 डिजिट हे A to Z मधील लेटर्स असतात आणि त्यापुढील मधले 9 डिजिट हे 0 ते 9 मधील नंबर्स असतात आणि त्या नंबरच्या शेवटी IN ही 2 लेटर्स असतात। तर अशा प्रकारचा हा 13 अंकी कन्साइनमेंट नंबर असतो आणि या कन्साइनमेंट नंबरने तुम्ही तुमच्या पार्सल कुरिअरचे स्टेटस पाहू शकता, त्याचे लोकेशन ऑनलाइन ट्रॅक करू शकता। तर हा कन्साइनमेंट नंबर तुम्हाला तुमच्या स्पीड पोस्टच्या रिसीटवरती मिळेल आणि जर तुम्ही ऑनलाइन ॲप्लिकेशन केले असेल तर तुमचे जे काही स्पीड पोस्टाने येणारे डॉक्युमेंट्स पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट इत्यादी असेल तर ते डिस्पॅच झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर तुमच्या स्पीड पोस्टाचा कन्साइनमेंट नंबर मिळेल। आणि जर तुम्हाला मोबाईल नंबरवर, ईमेल आयडीवर कन्साइनमेंट नंबरची डिटेल्स मिळाली नाही तर तुम्ही त्या रिलेटेड सर्व्हिसेसच्या वेबसाईटवरती जाऊन स्टेटस चेक करू शकता किंवा त्यांच्या कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या स्पीड पोस्ट पार्सलचा कन्साइनमेंट नंबर प्राप्त करू शकता। तर या कन्साइनमेंट नंबरने स्पीड पोस्ट ट्रॅक कसे करायचे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। स्पीड पोस्ट ट्रॅक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये असलेल्या इंटरनेट ब्राउझरमध्ये google.com ओपन करायचे आहे। google.com ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गुगलच्या या सर्च बॉक्समध्ये टाइप करायचे आहे इंडिया पोस्ट आणि हे टाइप केल्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिली indiapost.gov.in ही लिंक दिसेल। तर या लिंकच्या खाली येथे असणाऱ्या या ट्रॅक कन्साइनमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। ट्रॅक कन्साइनमेंटवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर इंडिया पोस्टचे ट्रॅक कन्साइनमेंटचे पेज ओपन होईल। तर या ठिकाणी असणाऱ्या कन्साइनमेंट नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला मिळालेला 13 अंकी कन्साइनमेंट नंबर येथे टाकायचा आहे। कन्साइनमेंट नंबर टाकल्यानंतर त्याखाली येथे जसा कॅप्चा क्वेश्चन असेल तसे त्याचे उत्तर या बॉक्समध्ये टाकायचे आहे आणि या सर्च ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्पीड पोस्टाची सर्व डिटेल्स ट्रॅक होऊन तुमच्या समोर स्क्रीनवर अशी दिसेल। तुमचे पार्सल किती तारखेला बुक केले, किती तारखेला डिस्पॅच झाले आहे, त्याचे करंट लोकेशन, पार्सल कधी व कोठे पोहोचले त्याची तारीख आणि वेळ या ठिकाणी तुम्हाला दिसेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन स्पीड पोस्टने येणारे जाणारे पार्सलचे स्टेटस ट्रॅक करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।